एक सूचना आहे मला तुम्हाला सांगायची आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष होत आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या जन्म उसाला 750 वर्ष होत आहेत. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं, जनाबाई महाराजांच्या 675व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं, संत शिरोमणी सावता महाराजांच्या 750व्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रभर फार मोठे मोठे उत्सव झाले. 1-2 वर्षापूर्वी भरवस पाट्याला श्री गुरु माऊलींनी फार मोठा उत्सव केला. 4-5 लाख लोक त्या ठिकाणी आले होते. ह्या सर्व उत्सवांची सांगता पंढरपूरला होणार आहे 2026 मध्ये, 17 मे ते 24 मे या कालावधीमध्ये. नेमकाच 17 मेला अधिक मास येतोय. अधिक मास कळतो ना तुम्हाला? काही लोक त्याला अधिक मास म्हणतात, काही लोक मलमास म्हणतात, काही लोक त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. पण आपल्यासारखे आपली गावरान टप्पू लोक त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. धोंड्याचा महिना म्हणजे जावयाच्या दृष्टिकोनातून वसंत ऋतूचं आगमन. गावात जावाय नाहीत काही नो. हा, लक्षात ठेवा. त्या अधिक मासामध्ये, त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये 17 मे ते 24 मे या कालावधीमध्ये पंढरपूर या ठिकाणी 65 एकरामध्ये 1.5 ते 2 लाख लोकांचा गाथा पारायण आहे. बुवा, सर्व माझ्या ग्रामस्थ मंडळीला माझ्या हात जोडून विनंती आहे, मे महिन्यात काही कामं नसतात. 17 मे ते 24 मे आपण सर्वांनी नामदेवरायच्या गाथा पारायणासाठी पंढरपूरला यायचे. तुमची राहण्याची, जेवण्याची 2 टाइम जेवण नाही, दिवसभर जेवण आहेत महाराज. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत अन्नदान आहे. तुमची राहण्याची, जेवण्याची अगदी उत्तम सोय आहे. आपल्या देशाचे उपमुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 50 लाख रुपयाचा वॉटरप्रूफ मंडप आपल्याकरता दिलाय. त्याच्यामध्ये 400-500 फॅन आहेत, 400-500 कूलर आहेत. तुम्हाला तिथं आलं की कसं वाटलं पाहिजे? गार, म्हणजे गार वाटलं पाहिजे तुम्हाला. त्याच्याकरता तिथं सोय केली आहे. समजा माता माऊलीला, पुरुष वर्गाला विनंती आहे, 17 मे ते 24 मे सर्वांनी पारायणासाठी पंढरपूरला यायचं आहे. राम